सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साखरवाडी, पिंपळवाडी, खंडोबा मंदिर ते 100% वस्ती हे 2 कोटी रुपये किमतीचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। सुरुवातीला पहिल्याच दिवशी सदर कॉन्ट्रॅक्टरला काम थांबवून हे काम दर्जेदार करून द्यावे अशी समज दिली होती। तसेच PWD विभागाच्या मस्के मॅडम यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची कल्पना दिली होती। त्या स्वतः येऊन कामाची पाहणी करून चांगल्या प्रतीचं काम होईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं, परंतु कॉन्ट्रॅक्टरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। खडीच्या खाली डांबराचा अजिबात वापर न केलेला निकृष्ट दर्जाची खडी आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जात चालल्यामुळं साखरवाडी आणि पिंपळवाडी ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। त्यामुळे आज या ठिकाणी सर्व साखरवाडी पिंपळवाडीतील सर्वांनी हे काम थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत PWD विभागामार्फत आणि त्या सदर कॉन्ट्रॅक्टरला समज देऊन हे काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी हे काम पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या या कामाच्या या क्वालिटीमुळे आम्ही त्यांचा निषेध करतो। तमाम साखरवाडी व पिंपळवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे जे साखरवाडीत रोडचं काम चाललं आहे ते अतिशय सुमार दर्जाचं चाललं आहे। प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत असल्यामुळं रोड अतिशय सुमार दर्जाचं काम होत असून हे काम रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस कोणी हजर नसतं, ग्रामस्थ सगळे झोपलेले असतात त्यावेळेस रात्रीचं काम चालतं। साधारणपणे 10:30ला चालू होतं ते 12:30 वाजेपर्यंत चालते। सुमार दर्जाची खडी, सुमार दर्जाचं डांबर वापरून सगळं ह्या रोडचं वाटोळं करायचं चालले। गेली 20 वर्ष साखरवाडीत रोड नव्हता, तिथं साखर कारखाना आहे। साखर कारखान्यातनं 30-30 टनाची वाहनं जातात। एका रट्ट्यात तो असं काय म्हणतात त्याला चाऱ्या पडतात। म्हणून आता शासनानं रोड आणला आहे, तर रोड जर असा करत असाल तर मग ग्रामस्थांचं काय होणार आणि ग्रामस्थांनी कुठं जायचं। आणि प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघं मिळून ते मिलीभगत करून या रोडमध्ये काय खायला मिळत असेल ते खात असतील। पण आमची एकच मागणी की रोड एकदम दर्जेदार करावा, अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल। जाहीर निषेध, जाहीर निषेध, बांधकाम विभागाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध।